निखिल वारे हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य नसतानाही त्यांना भारतीय जनता तुम्हाला कोण म्हणलं सदस्य नाही पार्टीचं मॅडम? तुम्हाला कोण म्हणलं सदस्य नाही? पद भेटलं. तुमच्याकडे काय पुरावा आहे की मी सदस्य नाही? तुमच्याच भारतीय जनता नाही, आमच्या म्हणजे पार्टी कोणाचे? पदाधिकारी पुण्या आहे म्हणजे कोण? त्यांचा हा आरोप आहे. अहो, कोण आरोप करते या जगात? कोण आरोप? त्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीवर आरोप करतात, भारताचे पंतप्रधानावर करतात. निखिल वारे काय त्याचे? आता ज्यांच्या डोळ्याला काळी झालेली आहे त्यांना चांगलं दिसणारच नाही ना. निवडणुका संपल्या की नगरसेवक कामही काय आणि हे करत असताना महापालिकेचे अधिकारी करतात काय, आयुक्त करतात काय? सत्ता तुमची आहे, आमदार तुमच्या माहितीचाच आहे, नाही. महापौर पण तुमच्याच आहेत. सरकार आमचं आहे, महापालिकेची जबाबदारी आमच्या पदाधिकाऱ्यांवर दिली तर त्याच्यावर कंट्रोल ठेवून काम पण आमचंच आहे. महापौर तुमच्या बसलेले काम होतं ते. जे धनदांडगी लोक आहेत त्यांचे काही संपर्क आहे, अशा लोकांना घरपट्ट्या कमी लावल्या गेल्यात असं माझं स्पष्ट म्हणणं, थेट आरोप आहे माझा. तुमच्या राजकारणाची सुरुवात संदीप खोतकर यांच्यापासून झाली. तुम्ही सेक्युलर म्हणून तुमची ओळख होती, तुमची अचानक हिंदुत्वाची जी भूमिका नाही, आहे ती अचानक- लोकांना ढोंगी वाटते. हे सर्व डाटा महापालिकेकडे उपलब्ध नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. 150 ते 200 कोटी रुपयाचं वार्षिक उत्पन्न महापालिकेला त्या माध्यमातून मिळू शकतं. तर याच्यात नेमकं भ्रष्टाचार झालाय का शहराभियांचं दुर्लक्ष आहे? तर तुम्ही आता विखेन सोबत काम करताय, तुम्ही जगतापांसोबत पण जवळीक आहेत, नेमकं निखिल वारे कोणाचे? महापालिकेने सिद्ध करावं की आम्ही असं काही करत नाही. 30 MLD पाण्याचा विषय आहे तो, पण तो आता तो संशोधनाचा विषय किती नेमकं जातंय कुठं? निखिल वारे हे भारतीय जनता पार्टी म्हणून काम करतात, तर सुजय विखे म्हणून काम करतात. नाली सफाईचं टेंडर म्हणण्यापेक्षा त्याला गवत काढण्याचं टेंडर म्हटलं पाहिजे. आज पण नगर शहरामध्ये बघितलं तर जुना भाजप आणि विखे भाजप पुढे देशात मॅडम हे लोकशाहीचं प्रतीक. मोठ्या नाल्यांवरील सर्व अतिक्रमण ते कोणाचेही असले तर ते काढले पाहिजे. धनंजय जाधव आहे, तुम्ही आहे, तुमची आजही विचारधारा जी आहे ती काँग्रेसची आहे. निखिल वारे हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य नसतानाही त्यांना सरचिटणीस पद देण्यात आलं. भारतीय जनता पार्टीमध्ये जुने पण काही कार्यकर्ते होते, वसंत लोढा होते किंवा आगरकर होते, त्यांना पद नाही, पण निखिल वारेंना ते पद भेटलं, बाहेरून येऊन त्यांना ते पद दिलं आणि पद दिल्याच्या नंतर त्यांनी पक्षप्रवेश केला असा आरोप आहे तुमच्यावर. नमस्कार, मी वैष्णवी कदम, वास्तव खबर मध्ये तुमचं स्वागत आहे. नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि महानगरपालिकेचे बजेटही सादर झालेलं आहे. तर प्रभाग क्रमांक 2 मधून प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक निखिल वारे आज आपल्या सोबत आहेत. तर शहरातील समस्या, प्रभाग 2 मधील समस्यावर महानगरपालिकेचं बजेट, या सगळ्या गोष्टींवर आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर्वास्तव खबर मध्ये तुमचं स्वागत आहे. महानगरपालिकेचं आता नुकतंच बजेट सादर झालेलं आहे. नेमकं कशा त्यांनी तरतुदी केलेल्या आहेत आणि कोणत्या विकास कामांना जास्त प्राधान्य दिलेले आहे? महापालिकेचं बजेट म्हणजे मार्च महिन्यात झालंय आणि त्याच्या आता अंतिम हे होईल, बजेटच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहराचं बजेट होत असताना जे मूलभूत जे शहराचे प्रश्न आहेत, सावळी भुयार गटार योजना असेल, शहर पाणी पुरवठा योजना भाग 2 असेल, किंवा मग जे विविध विकास कामांसाठी जो लागणारा निधी याला अनुसरून महापालिकेचं बजेट करण्यात आलेलं आहे. प्राधान्य कुठल्या जास्त विकास कामांना दिले? याच्यामध्ये प्राधान्य आता सर्वच कामांना दिलेलं आहे. त्यातल्या त्यात जे सावळी भुयार गटार योजना आणि पाणी पुरवठा योजना याच्यासाठी सुमारे 1000 कोटीची तरतूद महापालिकेने केलेली आहे. म्हणजे ती बजेट शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. प्रभागनी आहे त्यांनी कसं निधी वाटप? निधी हा प्रभागने नसतो मॅडम. जशी कामाची गरज आहे प्रत्येक भागामध्ये त्या हिशोबाने त्याचं निधीचं वाटप केलं जातं. कमी अधिक प्रमाणात निधी सर्व प्रभागात दिला जातो. आपण जर प्रभाग क्रमांक 2 मध्ये आलो तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये सगळ्यात मोठ्या समस्या कोणत्या आहेत आणि नागरिक तुमच्याकडे कोणत्या सगळ्यात जास्त तक्रारी घेऊन येतात? प्रभाग क्रमांक 2 मध्ये तसं पाहिलं तर सध्या डीपी रोडचे काही काम आमचे प्रलंबित आहेत. मग समजा एकविरा चौकापासून तपोन रोडकडे जाणारा रस्ता असेल, पाऊल बुद्ध शाळेकडे जाणारा रस्ता असेल, हॉटेल सनी पॅलेसचा रस्ता असेल, हे जे डीपी रोड आहेत हे डीपी रोडचे काम प्रलंबित आहेत, परंतु हे सर्व मंजूर झालेले आहेत. आणि आमदार संग्रामभाई जगताप असतील, आमचे नेते खासदार सुजयदादा विखे पाटील, या दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून तसंच आमच्या सर्वांच्या पाठपुराव्यानं हे कामं मंजूर झाले आहेत. या कामाचे कार्यरंभ आदेश देखील दिलेले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे काम म्हणजे कमी अधिक प्रमाणात हळू सुरू आहेत, परंतु येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये हे सर्व कामं होऊन जातील. त्याच्यानंतर मूलभूत जो डीपी रोडचा प्रश्न आहे तो संपणार आहे. त्याच्यानंतर जो निर्मलनगर परिसरात आम्ही एक उंच टाकी बांधलेली आहे पाण्याची, तर त्या टाकीतून जर पाणी पुरवठा सुरू झाला तर त्याच्यासाठी देखील 1.5 कोटी रुपयाची निधीची तरतूद डीपीडीसी मधून आपण केलेली आहे. आणि या डीपीडीसीच्या मधून जी तरतूद होईल त्याच्यामुळे निर्मलनगर जी टाकी आहे त्याच्यातून पाणी पुरवठा सुरू होईल. खाली एक संपवेल आणि पंपिंग असं सर्व त्याची सिस्टीम आहे. त्यानंतर हे मूलभूत प्रश्न सुटतील. प्रभाग क्रमांक 2 मध्ये जर आपण आलो तर पाहिलं आता निवडणुका झालेल्या आहेत. ज्यावर निवडणुका येतात तेव्हा नगरसेवक फिरतात,
नागरिकांच्या समस्या जाणून घेतात, त्यांचा कामाचा वेग वाढतो. निवडणुका संपल्या की नगरसेवकही गायब, कामही गायब. नेमकं प्रभाग क्रमांक 2 ची काय म्हणजे कशी आता परिस्थिती आहे? तसं असतं ना मॅडम. तर आमचं तर मत आहे की निवडणूक ज्या दिवशी संपते त्याच वेळेस पुढच्या निवडणुकी तयारी सुरू होत असते. आम्ही 5ही वर्ष प्रभागात फिरत असतो, विकास कामं करत असतो आणि लोक त्या माध्यमातून आमच्या कामाच्या पावती म्हणूनच आम्हाला मतदान करत असतात. तर आम्ही निवडून येतो. राहिला दुसरा प्रश्न तुम्ही जो सांगितलं की विकास कामांना गती मिळते, तर असं काही नाहीये त्याच्यात. हे कायम काम करत राहावं लागतं. निधी जसा शासनाकडून मिळेल, आता मागच्या वर्षी महापालिकेचा निधी, डीपीडीसीचा निधी, खासदार साहेबांचा म्हणजे सुजयदादांचा निधी, आमदार संग्राम जगताप यांनी निधी आणला होता. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कामं शहरात मूलभूत म्हणजे आमूलाग्र बदल हा गेल्या 25 वर्षात कधी दिसला तर मागच्या 2-3 वर्षात दिसलेला आहे. मग डीपी रस्ते असतील, विविध समजा स्ट्रीट लाईट्स असतील, कॅमेरे बसवण्याचा हा दिसलेला. आता येणाऱ्या कालावधीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीची आमची सत्ता महापालिकेत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कामं झालेली दिसतील तुम्हाला संपूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये. आता 2-3 दिवसाखाली शहराच्या पाणी प्रश्नावर किंवा प्रभाग क्रमांक 2च्या पाणी प्रश्नावर तुम्ही आयुक्तांशी चर्चा केली? नाही, मी पूर्ण शहराच्याच प्रश्नावर केली. तुम्ही काही अधिकाऱ्यांना पण त्यावेळेस इथं बोलवलं, तुम्ही त्यांची मीटिंग घेतली किंवा त्यांना तुम्ही बोलले, नेमकं काय प्रकरण होतं ते? काय झालं, गेल्या 2-3 महिन्यापासून अहिल्यानगर शहरात जो पाणी पुरवठा केला जातो त्याच्यामध्ये फार अनियमितता आहे. त्याचं प्रामुख्यानं जे कारण आहे की महावितरण कडून जो आपल्या वसंत टेकडील जे एक्सप्रेस फिटर आहे, एक्सप्रेस फिटरचं काम असतं की 24 तास त्यांनी लाईट पुरवली पाहिजे. परंतु गेल्या 2-3 महिन्यापासून त्याच्यामध्ये फार अनियमितता येत आहे आणि त्याच्यामुळे 19-20 वेळा, मागच्या महिन्यात 19 वेळा लाईट गेलेली. इतक्या वेळा लाईट गेल्यामुळं त्या ठिकाणी पूर्ण वॉटर डिस्ट्रीब्युशन डिस्टर्ब झालेलं आहे. दुसरी गोष्ट, महापालिकेचे जे वॉलमन आहे गेल्या 2-3 वर्षापासून नगरसेवक नव्हते. त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा धाक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना राहिलेला नाही, अधिकाऱ्यांना राहिलेला नाही, असं माझं मत आहे. आणि ज्यावेळेस लोकप्रतिनिधी असतो, लोकप्रतिनिधी काम करतात तर त्यांचा वचक असतो. परंतु हे वॉलमन लोकांवर वचक न राहिल्यामुळं त्यांच्या कामात अनियमितता होती. आणि वॉलमननी फोन न उचलणे, फोन बंद करून ठेवणे, त्यांना डायरी दिलेली असते, त्या डायरीमध्ये नागरिकांना भेटून त्याच्या नोंदी ठेवायच्या असतात. कुठल्याही प्रकारची नोंद, आता जो 22 वॉलमनची आम्ही मिटिंग घेतली, एकाही वॉलमनकडे कुठल्याही प्रकारची नोंद आढळली नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि हे करत असताना महापालिकेचे अधिकारी करतात काय, आयुक्त करतात काय? ज्यावेळेस आपण लाखो रुपयाचा पगार घेतो त्यावेळेस आपलं सेवा देणं काम आहे आणि तो प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. म्हणून आम्ही तो आयुक्तांना विचारला. आयुक्तांनी खाली अधिकाऱ्यांची बैठक घेतली, खालची ग्राउंड लेवल पण वॉलमन लोकांना भेटलो, त्यांना सगळ्यांना सांगितलं की नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. नागरिक कर भरतात त्या दिवस तुमचे पगार होते, तर आमचं मानधन होतं, शहराचा विकास होतो. जे नागरिक कर भरतात त्यांना जर का आपण सुविधा देऊ शकलो नाही तर ते चुकीचं आहे. म्हणून माझं काम आहे, नागरिकांसाठी आम्ही भांडत राहणार. पण सत्ता तुमची, आमदार तुमचा महायुतीचाच आहे, महापौर पण तुमच्याच आहेत, नेमकं तुम्हाला ह्या अडचणी नाही असं नाहीये. संपूर्ण शहरामध्ये काय आहे, जर आमचे सरकार आमचं आहे, महापालिकेची जबाबदारी आमच्या पदाधिकाऱ्यांवर दिली तर त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम पण आमचंच आहे. जे अधिकारी चुकीचं काम करत असेल त्यांना जाब विचारायचं काम आमचं आहे आणि ते आम्ही करत राहणार. महापौर तुमच्या बसलेले काम होत आहेत का? हा, 100% महापौरांताईंचं सहकार्य, ज्योतिताई गाडींचं सहकार्य, उपमहापौर धनंजय जाधव असतील, स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे, सर्वांचं सहकार्य. आणि आम्ही एक विचाराने चालवतो. महापालिका चालवताना संपूर्ण एक विचाराने सर्वांना विचारात घेऊन काम करावं लागतं. आणि जिथं कोणी अधिकारी त्यांच्या कामात हलगर्जीपणा करत असेल तर त्यांना आम्ही जाब विचारला पाहिजे आणि ते करतो आम्ही. महानगरपालिकेची जर परिस्थिती बघितली तर महानगरपालिकेच्या आर्थिक बजेट जे आहे, आर्थिक व्यवस्था जी आहे ती बिकट आहे. काही बिलं थकलेली आहेत महानगरपालिकेचे. तर वसुली करण्यासाठी नेमकं काय त्यांनी आता बजेटमध्ये काय उपाययोजना केलेल्या आहेत, नेमकं ते कसं? महापालिकेचं धोरण जर बाहेर गेलं ना तर माझ्या मते अधिकृत तत्वावर 2 वर्ष प्रशासक होत. प्रशासक काळात जे काम होणं अपेक्षित होतं ते काही झालेलं दिसत नाही. याच्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्हाला सांगतो, समजा आता XYZ व्यक्ती आहे, समजा निखिल वारे आहे किंवा अजून कोणी आहे, ते ज्यावेळेस एका संस्थेचे म्हणजे प्रशासक म्हणून काम करतात त्यावेळेस त्यांना सर्वात महत्वाचं असं असतं की ते संस्थेचे ऍसेट किती आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. जर तुम्ही अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये गेले आणि त्यांना जर विचारलं की महापालिकेची प्रॉपर्टी कुठं कुठं आहे, म्हणजे महापालिकेच्या मालकीच्या इमारती असतील, महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा कुठं असतील, महापालिकेच्या मालकीचे रस्ते किती आहेत, महापालिकेच्या मालकीचे ओपन स्पेस किती आहे, महापालिकेच्या शहराच्या हद्दीबाहेर किती जमीन आहे, हे सर्व डाटा महापालिकेकडे उपलब्ध नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण काय होतं, टाउन प्लॅन नगर रचना कुठेतरी 2-4 आपण कायम बघतो
कायम कधी विचारलं तर प्रोफेसर कॉलनीची जागा सांगतील, मिस्किन माळची जागा सांगतील, गंगा उद्यान सांगतील, एनसीसीचं ते ऑफिस सांगतील. हे 2-4 प्रॉपर्टी व्यतिरिक्त महापालिकेला स्वतःचे प्रॉपर्टी सांगता येत नाही. कित्येक महापालिकेच्या प्रॉपर्टी अशा ज्या जुन्या शाळा आहेत, काही ठराविक लोकांनी त्या ताब्यात घेतलेल्या आहेत, त्या त्याचं भाडं ते महापालिकेला भरत नाहीत. माझं सगळ्यात पहिलं आव्हान असं आहे, आता तुमच्या माध्यमातून मी करतो आव्हान असं, की जेवढी महापालिकेचं एक प्रॉपर्टी रजिस्टर तयार केलं पाहिजे, त्याच्यावर एक अधिकारी नेमला पाहिजे. त्या अधिकाऱ्याला ही जबाबदारी दिली पाहिजे की हे त्याला 4-6 महिन्याचा कालावधी लागला तरी चालत, परंतु जोपर्यंत महापालिकेच्या मालकीची किती प्रॉपर्टी आहे हे जोपर्यंत संपूर्ण शहराला कळत नाही, तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारे म्हणजे आपलं रजिस्टर तयार होत नाही. तर ते सगळ्यात महत्वाचं की प्रॉपर्टी रजिस्टर तयार केलं पाहिजे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या नोंदी घेतल्या पाहिजे. दुसरा मुद्दा जो आहे घरपट्टीच्या असेसमेंटचा जो विषय आहे की महापालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे तर काय झालं पाहिजे. जो घरपट्टी जे शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जी नवीन घरं बांधलेली आहेत, जे काही जुन्या घरांवर बांधकाम झालेलं आहे, तर त्यांचं जे असेसमेंट करण्यासाठी जी एजन्सी नेमली होती ती एजन्सीने व्यवस्थित काम केलं नाही. त्या लोकांनी काय केलं की जे धनदांडगी लोक आहेत, ज्यांचे काही संपर्क आहे, अशा लोकांना घरपट्टे कमी लावले गेलेत असं माझं स्पष्ट म्हणणं, थेट आरोप आहे माझा. मग ते आर्थिक ऍडजस्टमेंट असेल, पॉलिटिकल सेटलमेंट असेल, जे काही केलं असेल, त्या माध्यमातून त्यांना म्हणजे करामध्ये सवलती दिल्या गेल्या, त्यांना कमी टॅक्स लावले गेला, आणि जे सर्वसामान्य नागरिक आहेत की ज्यांची कुठली राजकीय पोच नाही, ज्यांची कुठं संबंध नाही, अशा लोकांना घरपट्ट्या वाढून आल्यात. ठीक आहे, ज्यांच्या बरोबर असतील त्यांच्या बाबतीत आमचं म्हणणं नाही, परंतु जे लोकांच्या कमी केल्यात तर त्या वाढून ज्या योग्य आहे त्या पद्धतीने लागल्या पाहिजे. आणि ज्या लोकांना विनाकारण एक्स्ट्रा घरपट्ट्या आले, म्हणजे ज्यांच्याकडे भाडेकरी नाही त्यांना भाडेकरी लागलेत, ज्यांच्याकडे म्हणजे 2-2 रूमला लाखोची घरपट्टी आली, जे चुकीचं काम झाले त्याचं परत रिसर्वेशन व्हायला पाहिजे. आणि माझं असं अपेक्षित आहे, जे एकंदरीत अंदाज घेतला तर सुमारे 150 ते 200 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न, आता फक्त 60 कोटी रुपये मिळतात वार्षिक. 150 ते 200 कोटी रुपयाचं वार्षिक उत्पन्न महापालिकेला त्या माध्यमातून मिळू शकतं, परंतु त्यासाठी प्रामाणिक काम झालं पाहिजे. सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिक काम केलं पाहिजे. महापालिकेचे वसुली क्लार्क आहेत त्यांनी कुठंच आर्थिक तडजोडी नाही केल्या पाहिजे. आता तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती दिसती की लोकांना नोटीस गेल्यात, आणि नोटीस गेल्यानंतर लोक जेव्हा सुनावणीला प्रभाग कार्यालयात जातात ते त्यांच्या खाली तडजोडी केल्या जातात आणि त्यांचे टॅक्स कमी केले जात आहेत. हे चुकीचं आहे. ज्याला खरंच अन्याय झाला त्याला माफ करा, परंतु आर्थिक तडजोडी करून महापालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी हे करतात असा माझा आरोप आहे. जो खोटा असेल तर ते महापालिकेने सिद्ध करावं की आम्ही असं काही करत नाही. हे सर्व जर दोन प्रकारच्या गोष्टी आहेत ह्या केल्या पाहिजे. तिसरी गोष्ट जी आहे, विकास कामं करत असताना आपण पाहतो की जे गरजेचे काम आहेत आणि जे करोडो रुपये खर्च करून कामं होत आहेत, तर त्या कामाच्या दर्जाकडे देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आपण पाहतो काही रस्ते अहिल्यानगर शहरामध्ये अतिशय चांगले झालेत, परंतु त्याचबरोबर शहर अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे काही रस्ते जे मागचे 1-2 वर्षात झालेले आहेत ते रस्ते देखील खराब झालेले आपण पाहिलेले आहेत. माझं आपल्या निमित्तानं अहिल्यानगर शहरातील नागरिकांना हे आव्हान राहील की गेल्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये जे कॉन्क्रीट रस्ते झाले असतील, जे डॅम्ड रस्ते झाले, ज्यांचं लायबिलिटी पिरियड आहे, जे रस्ते खराब झालेत, तर त्याबाबत देखील त्यांनी महापालिकेत तक्रारी कराव्यात, आम्हाला संपर्क करा, आमच्याकडे तक्रारी करा. कारण की हे जबाबदारी म्हणजे रस्ते वर्षानुवर्ष टिकले पाहिजे, महापालिकेची जबाबदारी आहे. आणि जर हे खराब होत असेल 1-2 वर्षात तर याच्यात नेमकं भ्रष्टाचार झालाय का, शहर अभियंत्यांचं दुर्लक्ष आहे, हे देखील शोध लावला पाहिजे. त्याच्यामुळे माझं आव्हान आहे की विकास कामं हे करोडो रुपये खर्च करून होत, हे जर का दर्जेदार झाले, वर्षानुवर्ष टिकले, तर पुढच्या काळात त्यांसाठी निधी लागणार नाही, त्याच्यामुळे ती देखील एक आर्थिक बचत होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने काम केलं पाहिजे. त्याचबरोबर जे महापालिकेचे कर्मचारी पगार घेतात, म्हणजे ते सफाई कामगार असतील, पाणी पुरवठा विभागातील कामगार असतील किंवा ऑफिसमधील कर्मचारी, तर त्यांनी पूर्ण वेळ त्यांच्या जी कामाची वेळ आहे या कामाच्या वेळेमध्ये त्यांनी पूर्ण क्षमतेने काम केलं पाहिजे. महापालिकेचा पगार ही जनतेच्या करातून आपल्याला मिळतो, आणि जर तुम्ही पगार घ्याता आणि तेवढं काम जर करत नसाल तर ते देखील जनतेचे पैशाचा अपव्यय असं मी मानतो. तर तुम्ही पाहिलं असेल मागच्या 15 दिवसापूर्वी महापौरांनी पाहणी केली, त्यावेळेस अनेक कर्मचारी लेटलतीफ आढळले. मागच्या आठवड्यात उपमहापौरांनी पाहणी केली. तर महापौर उपमहापौर पाहणी करून देखील कर्मचारी उशिरा येत असतील, मग प्रशासन करतंय काय, त्यांचा धाक आहे का नाही, का फक्त फोटो सेशन करतात, हा देखील विषय गंभीर आहे. येणाऱ्या महासभेत आम्ही हा विषय घेणार आहे की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील पूर्ण वेळ काम केलं पाहिजे, नागरिकांना त्यांनी व्यवस्थित सेवा दिली पाहिजे, उडवडीची उत्तरं नाही दिले पाहिजे. आणि जे दाखले आहेत, प्रशासकीय दाखले जे लागतात, जन्माचे दाखले असतील, मृत्यूचे दाखले असतील, प्रॉपर्टीचे असेसमेंटचे कागदपत्र आहेत, ते देखील त्यांना वेळेवर उपलब्ध झाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा जो नगररचना विभाग आहे, की जो महापालिकेच्या उत्पन्नाचा मूळ स्रोत आहे, सध्याची परिस्थिती आपण पाहिलं, नगररचना विभागामध्ये जर एखाद्या बांधकाम परवानगीसाठी फाईल गेली
त्याची कशा प्रकारे अडवणूक होती हे संपूर्ण अहिल्यानगर शहराला माहिती आहे. आम्ही देखील त्याच्यावर वारंवार प्रश्न उपस्थित केलेत. तर त्याच्यामध्ये देखील सुधारणा झाली पाहिजे. त्याला एक विविध मर्यादा ठरवून दिली पाहिजे. इतक्या कालावधीत ती फाईल मंजूर झाली पाहिजे. आणि काय झालंय की अकुशल म्हणजे जे तांत्रिक लोक नाहीत असे लोक त्या ठिकाणी नगररचना टेबलवर बसले, ते जाणीवपूर्वक ऍडजस्टमेंट करतात आणि गरज नसताना त्याला एक आयडिया असतो तो नगररचना, गरज नसताना त्यांनी अनेक लोकांना आयडी वाटप करून ठेवले. तर ते नगररचनाकारच्या टेबलला पेंडिंग दिसत नाही, परंतु ते खालचे जे क्लार्क आहेत त्यांच्या टेबलला ते फायली महिने पडून राहतात. त्याच्यामुळे लोकांना त्या ठिकाणी मानसिक त्रास होतो, आर्थिक त्रास सहन करावा लागतो. याबाबत देखील नगररचना विभागाच्या कारभारात सुधारणा होणं गरजेचं आहे, कारण की ते महापालिकेचे उत्पन्नाचा मूळ स्रोत आहे. आपण अहिल्यानगर शहराची जर परिस्थिती बघितली तर कचऱ्याचा प्रश्न आहेच, पाणी प्रश्न आहे, रस्त्यांचा एक प्रश्न आहे, धुळीचं साम्राज्य आहे, त्याच्यानंतर अतिक्रमण आहे, ओढे नाल्यांचा प्रश्न आहे. मॅडम असं नाही म्हणता यायचं, कचऱ्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे. ठीक आहे, आता 20% कुठं ना कुठं राहतात, पण याच्यामध्ये आपल्या पण चुका. हा ठीक आहे, याच्या कचरा गाडी रेग्युलर येत नसेल हे आम्ही मान्य करतो, पण बऱ्यापैकी कचऱ्याचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे. परंतु प्रशासन आणि ठेकेदार याच्यामध्ये समन्वयाचा जो अभाव आहे, या अभावामुळे काही ठिकाणी कचरा पडून राहतो. तर त्या बाबतीत त्याच्यासाठी दंडाची तरतूद आहे. नगरसेवकांनी देखील लोकप्रतिनिधींनी जागरूक असणं गरजेचं आहे. जर लोकप्रतिनिधींनी वेळेचा आवाज उठवला तर प्रशासनाला काम करावं लागतं आणि ठेकेदाराला पण काम करावं लागतं. तर लोकप्रतिनिधी जागरूक असतील तर निश्चितपणे कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागतोय. दुसरं तुम्ही सांगितलं पाण्याचं, तर पाण्याचा पण बऱ्यापैकी प्रश्न तुम्ही जर राज्यात आता उन्हाळा चालू आहे, मे महिना चालू आहे, इतर महापालिकेच्या तुलनेत इतर नगरपालिकेच्या तुलनेत नगर शहरामध्ये पाणी प्रश्न आज काही गंभीर नाही. आजही एक दिवसात आपण पाणी पुरवठा देतोय. काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक अडचणी. ठीक आहे ना, तर मॅडम आता काय होतं, शहर वाढतंय, वाढत्या शहरामध्ये काही अडचणी राहणार आहे, परंतु पूर्वीचा फरक आणि ह्या 5-10 वर्षांमध्ये अतिशय आमूलाग्र बदल शहरामध्ये झालेले आहेत. पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत देखील अमृत योजना जी आहे 110 कोटी रुपये योजना खर्च करून जी मंजूर झाली होती ती पूर्ण केली. त्याच्यामुळे नगर शहरामध्ये म्हणजे बार्शीकरांनंतर पहिल्यांदाच येणार, म्हणजे इथं शहरात योजना झाली असतील, परंतु मुळाड्यावरून नगर शहरात येणार जे पाणी आहे ना ते पहिल्यांदाच पूर्ण नवीन पाईपलाईन टाकली गेली. त्याच्यामुळे जो 125 ते 135 MLD पाणी हे रोज अहिल्यानगर शहराला उपलब्ध होतं. त्याच्यामधलं आपण जो 95 ते 100 MLD पाणी हे वाटप करतोय. 30 MLD पाण्याचा विषय आहे तो, पण तो आता तो संशोधनाचा विषय किती नेमकं जातंय कुठं, कारण की मुळाड्यावरून तर तेवढं उचलतो, परंतु नगर शहरापर्यंत किती येतं, त्याच्यामध्ये वाटप कशा पद्धतीची होती, परंतु त्यातल्या त्यात पाणी पुरवठा म्हणजे प्रश्न आहे. परंतु आपण खूपच गंभीर असं म्हणता यायचं नाही, पण त्याच्यावर मार्ग काढायचं काम चालू आहे. जर आता नवीन जे प्रस्ताव पाठवलाय तो जर का मंजूर झाला तर पुढचे 25-30 वर्ष पाण्याची अडचण राहणार नाही. आता पावसाळा तोंडावर आलेला आहे, आपल्याकडे ओढे नाल्यांचा प्रश्न गंभीर आहे, अतिक्रमण आहे. ओढ्या नाल्यांचा प्रत्येक पावसाळ्यामध्ये ओढ्या नाल्यांचा जो तुम्ही जो प्रश्न सांगताय ना तो खरंच अतिशय गंभीर प्रश्न आहे. पण हा जो प्रश्न आहे मॅडम, याच्यामध्ये आपण दरवर्षी पाहतो की महापालिकेकडून त्या ठिकाणी नाले सफाईचं टेंडर काढलं जातं. पण नाले सफाईचं टेंडर माझं तर त्याच्या ठिकाणी आक्षेप आहे, नाले सफाईचं टेंडर म्हणण्यापेक्षा त्याला गवत काढण्याचं टेंडर म्हटलं पाहिजे. कारण की त्याच्यात फक्त काय होतं, फक्त जे गवत आलेलं आहे थोडं कचरा तो काढला जातो, पण ओरिजिनल नाले सफाई म्हणजे काय, की जे मूळ ओढ्याच्या प्रवाहामध्ये जे अतिक्रमण झालेले आहेत, जे पक्के बांधकाम झालेले आहेत, जिथं ओढे चिंचोळे झालेले आहेत, जिथं पाईप टाकून बुजवलेले आहेत, जोपर्यंत ते काढलं जात नाही तोपर्यंत हा प्रश्न गंभीर राहणार आहे. याच्यामध्ये प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा देखील अभाव आहे. जर प्रशासनाने खरंच मनावर घेतलं तिथे 100% काढू शकतात, पण ते कोणत्या कारणामुळे शांत बसतात हे काय मला समजलेलं नाही. पण माझं या ठिकाणी प्रामाणिक मत आहे, ओढ्या नाल्यांवरील सर्व अतिक्रमण ते कोणाचेही असले ते काढले पाहिजे. जोपर्यंत ते काढणार नाही तोपर्यंत शहराचा जो आपल्याला पाहतो की पावसाळ्यामध्ये पाणी साचण्याचा प्रश्न आहे तो सुटणार नाही. परंतु याच्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट अशी आहे की मागच्या कालावधीमध्ये आमदार संग्रामभाई जगताप यांनी जो निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणला होता, त्याच्यामध्ये आपण पाहतो की दरवर्षी पावसाळ्यामध्ये गाडगे पटांगण असेल, दिल्ली गेटचा परिसर असेल, त्याच्यामध्ये आपण पाहतो तुमचे देखील ज्याला मी व्हिडिओ पाहिले की गाड्या वाहून जाताना हे करताना, यावेळेस बंद पाईपच्या मोठमोठ्या गटार आमदार संग्रामभाई जगताप यांनी जो मंजूर निधी करून आणला त्याच्यामुळे संपूर्ण गटार टाकल्या गेल्या यावेळेस. आता या वर्षी तिथं पाण्याचा प्रश्न कमी राहील असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट सांगतो, वर्षानुवर्ष आपल्या गुलमर्ग रोड परिसरातील एक नरहरिनगर नावाचा भाग आहे, या नरहरिनगर परिसरामध्ये वर्षानुवर्ष पाणी यायचं, परंतु आमदार साहेबांच्या पाठपुराव्यामुळे त्या ठिकाणी आता थेट कोमटी नाल्यापासून तो पारिजात चौक आणि पारिजात चौकापासून एकविरा चौकापर्यंत मोठा नाला केला गेला, त्याच्यामध्ये बंद पाईप गटर गेले की रस्त्याची मधोमध आहे तो.
त्याच्यामुळे आता मागच्या वर्षी ना राजनगरमध्ये पाणी गेलं नाही. असे कायमस्वरूपीचे देखील इलाज करणं हे गरज आहे. जर व्यवस्थित नियोजन करून काम केलं तर हा देखील प्रश्न, ओढ्या नाल्यांचा प्रश्न सुटल. पक्की अतिक्रमण काढलीच पाहिजे. त्याचबरोबर पाणी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था देखील करणं गरजेचं आहे. हे जर केलं तर हा जो प्रश्न आता हा सुटण्यास मदत होईल. निखिल वारे हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य नसतानाही त्यांना भारतीय जनता तुम्हाला कोण म्हणलं सदस्य नाही? सरचिटणीस मॅडम, तुम्हाला कोण म्हणलं सदस्य नाही? पद भेटलं. तुमच्याकडे काय पुरावा आहे की मी सदस्य नाही? तुमच्याच भारतीय जनता नाही, आमच्या म्हणजे पार्टी कोणाचे? पदाधिकारी उद्या आहे, म्हणजे कोण? त्यांचा हा आरोप आहे. अहो, कोण आरोप करते या जगात? कोण आरोप? ते अमेरिकेच्या राष्ट्रपतीवर बी आरोप करतात, भारताचे पंतप्रधानावर करतात. निखिल वारे काय तिचे? मग कोण काय निखिल म्हणते वारे ना? बाहेरून त्यांना अहो, बाहेरून आले म्हणजे 2019 साली सुजाता विखे पाटील यांनी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यावेळेस आम्ही प्रवेश केलेला आहे. त्याच वेळेस अधिकृत आम्ही जे मुंबईत प्रवेश झाला त्यावेळेस आमचा अधिकृत प्रवेश झालेला आहे. आता ज्यांच्या डोळ्याला कावीळ झालेली आहे त्यांना चांगलं दिसणारच नाही ना. आणि ते लय मोठे होते, ते लय कार्यक्षम होते, तर का त्यांना एवढे नगरसेवक निवडून आणता नाही आले? आम्ही सरचिटणीस झालो. पहिल्यांदा अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेची निवडणूक झाली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे 25 नगरसेवक निवडून आले. जे बोलते त्यांना का नाही निवडून आणता आलं? आणि असं कोण बोलतं? आमच्या समोर बोलावं त्यांना देऊ आम्ही उत्तर काय द्यायचे. त्याच्यामुळे हे बोलणाऱ्या लोकांना आहे ना आमच्याकडे काही किंमत नाही. जो काम करतो ना ते मतातून दाखवतो, आम्ही कामातून दाखवलेलं आहे. आणि कोण काय म्हणतं याच्यापेक्षा कोण काय काम करतं झालेला नव्हता. जुने भाजपाचे कार्यकर्ते असूनही त्यांना सरचिटणीस पद दिलं. आता कोण काय म्हणतं ना तर त्यांनी त्यांचं दाखव. माझ्याकडे पुरावे आहे. 2019 साली मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मी भारतीय जनता पार्टी सदस्य म्हणून काम केलंय आणि ते केलं ना. आणि आम्ही रिझल्ट दिलाय. जर कामाची पावती म्हणून आम्ही महापालिकेत नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले. काही निखिल वारे एकट्याने नाही केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विश्वासाने काम केलं. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, आमचे खासदार सुजाता विखे पाटील साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिक काम केलं. आम्ही त्यांना विश्वास देण्यात समर्थ ठरलो की तुम्ही काम करा, सत्ता आली तर आपली निश्चितपणे कार्यकर्त्याचा फायदा होईल. हे लोकांनी ऐकलं, कार्यकर्त्यांनी ऐकलं, त्याच्यामुळे त्याचा आम्हाला पण आज पण अहिल्यानगर शहरामध्ये बघितलं तर जुनं भाजप आणि विखे भाजप पुढे देश आहे मॅडम. हे लोकशाहीचं प्रतीक आहे ना. जुनं नवीन, अहो हे जुनं नवीन हे लोकशाहीचं जिवंत असल्याचं लक्षण आहे. ते मग त्याला काय नाही, हे सगळीकडे चालू असतं. काम कोण करतं याला महत्वाचं आहे आणि आम्ही काम करतो. तुमच्या राजकारणाची सुरुवात संदीप कोतकर यांच्यापासून झाली. तुम्ही सेक्युलर म्हणून तुमची ओळख होती. तुमची अचानक हिंदुत्वाची जी भूमिका आहे लोकांना ढोंगी वाटते. अहो असं कोणाला काय वाटतं त्याशी आम्हाला काही घेणं नाही. आमच्या मनाला काय वाटतं आणि दुसरी गोष्ट पब्लिकला काय अभिप्रेत आहे त्या पद्धतीने आम्ही काम करतो. शहराची जी गरज आहे, काळाची जी गरज आहे त्याला ओळखून आम्ही काम केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय. संदीप दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी आम्हाला जे राजकीय धड दिले त्याचाच अनुभवातून आम्ही पुढील वाटचाल करत आहोत. हे आम्हाला मान्य आहे. आम्ही कधी नाकारलंच नाही. तुम्ही काँग्रेसमध्ये असताना तुम्ही सत्यजित तांबेंसोबत होते, तुम्ही थोरातांसोबत काम केलं. नाही तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. कोतकरांसोबत नाही तसं नाही. तुमचा गैरसमज होतोय. संदीप दादा कोतकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं. त्यावेळेस ते ज्यावेळेस जिथं सांगतील तिथं जायचो. म्हणजे कोणता नेता होता काय होतं त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. त्याच्यानंतर तुम्ही आता विखेंसोबत काम करताय, तुम्ही जगतापांसोबत पण जवळीक आहेत. नेमकं निखिल वारे कोणाचे? निखिल वारे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत. ते काम करतात आणि जो अहिल्यानगर शहराचं हित पाहिजे ते प्रत्येक माणसावर मी आहे. आणि विखे साहेबांनी जे विश्वास आमच्यावर टाकलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही काम करतो. जो अहिल्यानगर शहराचं हिताचं काम करतो ते प्रत्येक नेत्याबरोबर निखिल वारे आहे. पण तुमची आणि संग्राम जगतापांची काय आम्हाला अशी जवळीक जी आहेच ना, 100% असणार. ते त्यांना अहिल्यानगर शहरात हित पाहिजे, आम्हाला पाहिजे. दोघांचा उद्देश जर काही एक असलं जवळीक असलीच पाहिजे. निखिल वारे भारतीय जनता पार्टी म्हणून काम करतात का सुजय विखे म्हणून काम करतात? सुजय विखे सांगा. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करतो. सुजय दादा देखील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि त्या अनुषंगाने सुजयदादांचे नेतृत्व आमचे नेते आहेत त्यात आहे, पण ते पण भारतीय जनता पार्टीचं काम करतात. आम्ही पण भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि सुजयदादांच्या नेतृत्वाखाली निखिल वारे भारतीय जनता पार्टीचं काम करतो. अहिल्यानगर शहरामध्ये निखिल वारे जे आहे ते सुजय विखे सांगून तसं काम करतात की संग्राम जगताप सांगून तसं काम करतात? नाही, दोघंही नेते दोघंही महान आहेत. आमच्या दृष्टीने दोघांचंही काम चांगलं आहे आणि दोघांचाही विकासाचा दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळे ते दोघंही सांगतील तशा पद्धतीने आम्ही काम करतो. अहिल्यानगर शहरामध्ये आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये तुम्हाला काय वाटतं की आता बजेट सादर झालेलं आहे तर कसा विकास झाला पाहिजे? काय वाटतं? आमचं प्रामाणिक मत असं आहे की ज्या प्रत्येक मतदारांनी आम्हाला मतदान केलेलं आहे त्या मतदाराला
आम्ही नगरसेवक असल्याचं समाधान वाटलं पाहिजे, त्यांना कुठतरी दिलासा वाटलं पाहिजे आमच्या जी कामाची पद्धत आहे या माध्यमातून. मग त्याच्यामध्ये त्याचं खाजगी आयुष्यातील कामं असतील, त्याचे सार्वजनिक जीवनातील कामं असतील, त्याचे जे आरोग्य संदर्भातले दवाखाना हॉस्पिटलचे जे कामं असतील, हे सर्वच कामं करून विकास कामं देखील प्रामाणिकपणे केले पाहिजे. आणि हे सर्व पद्धतीने जो काम करू शकतो त्यालाच नगरसेवक म्हणतात. आणि एक आदर्श नगरसेवक म्हणून आम्ही काम करणं असा अभिप्रेत आहे. त्याचा तसं काम करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. धनंजय जाधव आहे, तुम्ही आहेत, तुमची आजही विचारधारा जी आहे ती काँग्रेसची आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांचं म्हणजे कोणाच? जनतेचं म्हणणं आहे, तुमच्या विरोधकांचं म्हणणं आहे. नाही, आता कोण काय म्हणतं याला काय मॅडम, कसं आहे, भारतात लोकशाही आहे आणि लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार, त्याच्यामुळे ज्याला ते मत वाटतं त्याने ते मांडावं. आम्हाला आमची एकच प्रामाणिक भूमिका आहे की अहिल्यानगर शहरामध्ये जे काही राजकीय लोकांबद्दल चुकीचे बोललं जायचं तर ते तरुणांनी कुठं राजकारणात आलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, या अनुषंगाने आम्ही काम करतोय. आणि आम्ही चांगलं काम करतोय याच्यामुळे लोकांनी आम्हाला एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा निवडून दिले. सलग 4-4 वेळा निवडून देते तर आमच्या प्रभागातील जनता आमच्यावर प्रेम करते म्हणूनच निवडून देते. आणि ज्यांना नाव ठेवायचे त्यांनी ठेवावे. लोकशाही आहे, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या मताचा आम्ही पूर्ण आदर करतो. परंतु आम्ही चांगलं काम करतो म्हणून निवडून देतो. मग कोण काय विचारांनी काम करतं त्याच्यापेक्षा शहराचा विकास कोण करतं हे महत्वाचं आहे, तर ते आम्ही करतोय. महानगरपालिकेवर भ्रष्टाचारामुळे किंवा ठेकेदारांच्या काही चुकीच्या कामांमुळे जनतेचा विश्वास कमी होतो. आता जिथं चुकीचं काम होत असेल तिथं प्रशासनाने अंकुश ठेवला पाहिजे. माझीचा अधिकारासारखा अधिकार या जनतेला लोक म्हणजे आपल्या सरकारने दिलेला आहे. अण्णा हजारेंनी त्यासाठी मोठं आंदोलन केलं, तर ते प्रत्येकाला अधिकार आहे. ज्याला माहिती अधिकाराची जी माहिती घ्यायची त्यांनी ती घ्यावी. पुढील 1 वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये कुठली विकास कामं होतील जोरदार? जे प्रामुख्याने तुम्हाला जे सांगितले जी डीपी रोडची कामं आहेत या वर्षी आम्ही मार्गी लावणार आहोत. त्याचबरोबर निर्मलनगर पाणी टाकीचा जो प्रश्न आहे तो आहे. याच्या व्यतिरिक्त जे मागच्या कार्यकाळामध्ये जे प्रलंबित कामं राहिली आहेत, मग उद्यान विकास असेल, आरोग्य केंद्र सुरू करणं असेल, त्याचबरोबर जे मूलभूत जे गरजा आहेत जे काही बाकी राहिले असतील ते आम्ही पूर्ण करू. निखिल वारे हे भारतीय जनता पार्टीचे सदस्य नसतानाही त्यांना सरचिटणीस पद देण्यात आलं. भारतीय जनता पार्टीमध्ये जुने पण काही कार्यकर्ते होते, वसंत लोढा होते किंवा आगरकर होते, त्यांना पद नाही, पण निखिल वारेंना ते पद भेटलं, बाहेरून येऊन त्यांना ते पद दिलं आणि पद दिल्याच्या नंतर त्यांनी पक्ष प्रवेश केला असा आरोप आहे तुमच्यावर. मॅडम, आता ज्यांनी कोणी आरोप केलाय ते मोठे माणसं असतील, मी एकदम सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. पण एक गोष्ट प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू इच्छितो, 2019 साली जेव्हा सुजाताताई विखे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याच वेळेस मी देखील भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्यावर प्रवेश केलेला आहे. त्याचे फोटो पाहिजे असेल तर ते तुम्हाला दाखवतो मी, ते पण आमच्याकडे उपलब्ध आहेत. याच्या व्यतिरिक्त पक्षाचं सदस्य, प्राथमिक सदस्य म्हणून देखील काम केलेलं आहे. पण एक गोष्ट सांगतो की जो माणूस काम करतो ना त्याच्यावर आरोप होतात, जे काही करत नाही त्यांच्यावर कोणी आरोप करत नाही. जर पक्षाने, मी काम करत असताना पक्षाने जर मला सरचिटणीस पदावर काम करण्याची संधी दिली आणि त्याच्यानंतर महापालिकेची निवडणुका होत्या, त्या निवडणुकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये 25 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. तर मी काय म्हणणार नाही की ते आम्ही सरचिटणीस होतो किंवा आम्ही अध्यक्ष अनिल मोदी अध्यक्ष होतो म्हणून हे नगरसेवक म्हणून असं म्हणणार नाही. परंतु अहिल्यानगर शहरातील प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल, प्रत्येक नगरसेवक पदाचा उमेदवार असेल, आमचे नेते खासदार सुजाताताई विखे पाटील असतील, पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, हे आम्हाला सर्वांना विश्वास देण्यास समर्थ ठरले, सार्थ ठरला त्यांचं की आम्ही सोबत आहोत, एक कुटुंब म्हणून आम्ही काम केलं. आणि याचा एक परिपाक असं झालं की अहिल्यानगर जनतेला आम्ही विश्वास देऊ शकलो. आणि या विश्वासाचं प्रतीक म्हणूनच अहिल्यानगर शहराच्या इतिहासात पहिल्यांदा 25 नगरसेवक भारतीय जनता पार्टी निवडून आले. मग कोण काय आरोप करतं, कोण काय बोलतं, त्याच्यापेक्षा कागदावर काय रिझल्ट दिसतो. शेवटी कसं असतं मॅडम, विकास किंवा तुमचं यशाचं गणित आहे ना, हे संख्येवर अवलंबून असतं आणि त्याच्या बाबतीत आम्ही यशस्वी ठरलोय. त्याच्यामुळं कोण काय बोललं, ज्येष्ठ नेते आहेत, कुणी काही बोलू शकतं. मी तर काय, आता तुम्ही म्हणले तसं तुमच्या म्हणण्यानुसार नवीन आहे, पण ठीक आहे, नवीन असलं तरी प्रामाणिकपणे काम करतोय. भविष्यात पक्षाने अजून चांगल्या संधी दिली तर निश्चितपणे अजून प्रामाणिकपणे काम करू. गॅस पाईपलाईन साठी अहिल्यानगर शहरामध्ये रस्ते खोदण्यासाठी त्यांनी परवानगी मागितलेली आहे. बीपीसीएल कंपनीने 2019 सालापासून ते परवानगी मागतात आणि ज्यावेळेस महापालिकेने 4 प्रभागामध्ये त्यांना काम करण्याची परवानगी दिली होती
ते 2019 मध्ये त्यांना काहीतरी माझ्या माहितीनुसार 11-12 महिन्यामध्येच काम करण्याचं मुदत दिली होती, परंतु 12 महिने त्यांनी कुठलंही काम केलं नाही. आणि आता युद्धाचं कारण सांगून कंपनी संकटात संधी साधण्याचा प्रयत्न करत आहे. तर आमचं म्हणणं काही हरकत नाही, जर त्यांना करायचं त्यांनी निश्चितपणे परवानगी मागावं, परंतु ही परवानगी घेत असताना जे रस्ते फुटणार आहेत त्या रस्त्यांचं त्यांनी काम कसं करणार आहे, तर त्यासाठी खर्च कोण देणार आहे, त्याचा जो निधी लागेल शेकडो कोटी रुपयाचा निधी लागेल, किती देणार आहेत का, हे जर देणार असतील तर हे सर्व त्यांनी महासभेत मांडावं, सर्व नगरसेवकांसमोर सांगावं, आणि ज्यावेळेस सर्वानुमते जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. अहिल्यानगर महानगरपालिकेचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील किंवा भारतीय जनता पार्टीमधील जे काही प्रश्न असतील त्याची उत्तर आता भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस व प्रभाग क्रमांक 2 मधील जे नगरसेवक आहेत निखिल वारे यांनी दिलेले आहेत. आणि वेळात वेळ त्यांनी वास्तव खबरशी संवाद साधला म्हणून त्यांची मी मनापासून धन्यवाद मानते. थँक्यू.